वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना घ्या हवा मार जरा. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचे आहे त्यांच्या कृपादाने कथे जावी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपल्या सभा समस्त साधू संतांची महामुनी विरक्तांची पंडित वाचक पाठक ज्ञानियांची या सकळा ते विनवणी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा देव वसे चित्ती त्यांची गळावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवला हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा गोड चिंतनी असा अभंग भगवान श्री पांडुरंगाच्या समोर विश्वमाऊली ज्ञानोबाराय श्री हनुमंतरायांच्या समोर श्री संत नामदेवरायांच्या समोर
आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक सज्जनांच्या समोर कीर्तन या माध्यमातून सेवा करावी म्हणून अभंग जगद्गुरूंचा घेतला. विठ्ठल अभंग मागणी या प्रकरणातला आहे. मागणी हे एक प्रकरण आहे गाथ्यामध्ये. मामासाहेबांच्या गाथ्यामध्ये अनेक असे प्रकरण आहे. मागणी पर, नाम पर, स्थिती पर, कीर्तन पर, उपदेश पर. सगळ्यात मोठं जर प्रकरण कोणतं असेल तर ते उपदेश पर. 1088 अभंग उपदेश पर प्रकरणात आहे. आणि मागणी या प्रकरणामध्ये 145 अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल 145 अभंगांपैकी 38व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. आणि गाथ्यामध्ये या अभंगाचा क्रमांक 1193 म्हणजे 1193 क्रमांकाचा अभंग. विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय काय? या अभंगामध्ये संतांची संगत मागितली, परंतु स्पष्टपणे तसं लिहिलेलं नाही. ज्यांच्या चित्तात भगवान राहतात त्यांची मला संगत पाहिजे. अर्थात संतांचंच वर्णन आहे, परंतु सरळ संत हा शब्द न वापरता ज्यांच्या चित्तात भगवान आहे त्यांची संगती मला पाहिजे. आणि असा हा भगवंताच्या म्हणजे भगवान ज्या हृदयामध्ये राहतात, ज्या चित्तामध्ये राहतात, अशांची संगत मला पाहिजे. आणि ही माझी मनाची आवड आहे. ऐसे आवडते म्हणा, तुम्ही बाकी ते पूर्ण करावी. असे संत माझ्या जीवनामध्ये 1-2 दिवसासाठी, 1-2 तासासाठी नाही, तर ते मला आयुष्यभर भेटावे. नहो अंग संग तुटी, अंगाने तुटी होऊ नये, संगाने तुटी होऊ नये, असं मला आवडतं. आणि त्यांच्या संगतीमध्ये माझं जीवन भलं होईल, सार्थक होईल. आणि त्यांच्या संगतीमध्ये माझा काळ जावा. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, असा हा सुंदर प्रकारचा अभंग. अभंगावर काही एक अल्पमती विचार करण्यापूर्वी मला जेवढी काही बुद्धी असेल, माझी क्षमता असेल, तेवढ्या पद्धतीने मी या अभंगावर बोलेल. अभंगावर काही एक विचार करण्यापूर्वी तुम्ही आणि मी मिळून विचार करायचा आहे. पण त्या अगोदर प्रस्तावना कीर्तन कशासाठी आणि कुठे हे सांगावं लागत असतं. तर आज आपण म्हणजे मी तुमच्या समवेत श्री क्षेत्र तरडगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा, आणि अशा या पवित्र जवळच भगवान खंडेराव आहे, जेजुरी सारखं स्थान आहे, बाजूला सासवडला काकासाहेब आहेत. आणि हा परिसर दरवर्षी ज्ञानोबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन होत असतो. ऋषी मुनी साधू संतांच्या या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र आहे. ज्ञानोबा यांचे चरण आपल्या या गावावरतून उभं रिंगण या ठिकाणी संपन्न होत असतो. लोणंदला माऊली थांबतात आणि तिथून आम्ही या ठिकाणी येत असतो. माझंही पूर्वभाग्य थोडंसं पुण्य असेल नसेल, परंतु ज्ञानोबा यांच्या सोहळ्यामध्ये चालण्याचा योग आला, त्यामुळे हे सर्व मी जोडून बघितलं. आणि असं हे आपलं तरडगाव, हनुमंतरायांच्या समोर आपलं हे बोलणं आहे. गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह भगवान श्री हनुमंतरायांच्या जयंतीच्या निमित्तानं संपन्न होत असतो. संपूर्ण तरडगावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ, परिसरातील सर्व भजनी मंडळ, सर्व प्रेमळांच्या आणि अथक प्रयत्नामधून तन मन धनाने, अनेक साधू संतांच्या आणि प्रेरणेने, कृपा आशीर्वादाने, आता मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलो, म्हणजे कोणाची मला ओळख नाही, त्यामुळे मी कोणाचंच नाव घेणार. पण मग आले तुम्ही कसे काय हे सांगा पहिल्यांदा. जर तुमची ओळख नाही तर तुम्ही आले कसे काय एवढ्या लांब? तशी ओळख आहे, परंतु तर सांगावं की न सांगावं, पण सांगावं तर लागणार आहे. एक मिनिटासाठी माझ्या मुलाचं लग्न झालं आणि सुनबाई मिळवली आम्ही विठ्ठलवाडीची. विठ्ठलाचीच उपासना, विठ्ठलाचीच वारी होती. म्हणजे लग्नाच्या अगोदर नवरदेवाने ज्ञानोबा यांच्या सोहळ्यामध्ये
आणि पंढरपूरपर्यंत नवरदेव चालले होते. तर समोर आबासाहेब आडसूल बसले, पडेगावचे, त्यांचे वडील आहे, त्यांच्या पत्नी आणि असे सर्व कुटुंब. आमच्या खानदेशातील महंत दादासाहेब संजीव दास महाराजजी त्यांचं, आणि अहिऱ्याहून जी दिंडी निघते सातारा खंडाळ्यापासून, अहिरं गाव आहे, स्वामी विवेकनाथ महाराज दिंडी आमची 109 असते रथाच्या मागे, आणि त्या दिंडीमध्ये नेतृत्व आमचे खानदेशातील रत्न असणारे ते करतात. आणि अशा या प्रेमाळांच्या संगतीमध्ये योग आहे. मग अगोदर तर चाललो होतो, परंतु सुनबाई मिळाली आणि त्यांची आत्या म्हणजे फुवाजी आता समोर बसले आहे, हरिभक्तपरायण किशोरजी महाराज किकले, त्यांचे पिताश्री नारायण बाबा, त्यांचंच आता काही दिवसापूर्वी देवसान झालं. खूप पारमार्थिक जीवन त्यांचं. आणि अशा त्या आणि सर्व परिवार किकले परिवार, आणि त्यांचं नाव घेतलं म्हणजे तेच आहेत का असं काही गैरसमज करू नका. सर्व प्रेमळांच्या वादन गायन सर्व महाराज मंडळी या सगळ्यांच्या आणि पायावरती माझं नतमस्तक मी मस्तक नमवतो. आणि असा हा एक संबंध आहे, नातेसंबंध, आणि त्यात हा आपला आध्यात्मिक संबंध आहे. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, माझी जातीचे मज भेटो, माझी जातीचे मज भेटो, माझी जातीचे मज भेटो, माझी जातीचे मज भेटो, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया. आध्यात्मिक संबंध असा आहे की तुम्हालाही विठ्ठल आवडत आहे, ज्ञानोबाराय तुम्हाला आवडतात, मला आवडतात, म्हणजे आपला विषय काय झाला, एक झाला. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. आणि असा हा प्रापंचिक संबंध आहे, आध्यात्मिक संबंध आहे. आणि त्यामुळे ज्ञानोबारायांची कृपा, माझं आणि तुमचं काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. तुमचं दर्शन मला कीर्तनाच्या निमित्तानं होत आहे, हे मी माझं परमभाग्य समजतो. हा परिसर पांडुरंगाच्या साधू संतांच्या आणि पदस्पर्शाने पुनीत पावन आहे. सर्व हा पारमार्थिक समाज आणि त्या बहुश्रुत श्रोत्यांच्या समोर हे माझं बोलणं. विठ्ठल विठ्ठल. सप्ताह 30 वर्षापासून आहे, 7वा दिवस आहे. संप्रदायाचा अलिखित असा नियम आहे की मागणी या प्रकरणातील अभंग घ्यावा भक्त्याने आणि मागणीपर कीर्तन करावं. आणि म्हणून सेवा आपण जी करत आहोत गेल्या काही दिवसापासून वर्षापासून, मग सेवा असेल तर मग त्याला काहीतरी मागायचा अधिकार आहे. अनेकांची अनेक पद्धतीने सेवा असेल, आणि त्यातल्या त्यात इथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि या ग्रंथाचं पारायण होत आहे. मला वाटतं आज संपन्न झालं असावं. ज्ञानोबाऱ्यांचे शब्द बंडातात्या गुरुवर्यना गुरुनाम गुरु असणारे बंडातात्या कराडकर त्र्यंबकेश्वरला आणि सप्ताह झाला बघा. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सप्ताह केले, आणि शेवटचा जो सप्ताह त्र्यंबकेश्वरला नाशिकामध्ये, आणि तेव्हा ते बोलले होते की इतर काही न वाचता ग्रंथांचं पारायण प्रत्येक सप्ताहामध्ये झालं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं असेल, गाथ्याचं पारायण असेल, पारायण झालं पाहिजे. जे अभंग, जे शब्द देवाने सांभाळले, जी वाणी ज्ञानोबाऱ्यांची, जी वाणी तुकोबाऱ्यांची, ती आपल्या मुखातून गेली पाहिजे. आणि त्या गावामध्ये ह्या ग्रंथांचं आणि पारायण झालं पाहिजे. पहिल्यापासून शेवटपर्यंत ती शब्दाची साधना व्हावी. त्यामुळे भूमीचे दोष, व्यक्तीचे दोष, भूमीचे दोष जात असतात. ज्यांचे वचन देव सांभाळतो, पाण्यामध्ये गाता तरला की नाही, ज्यांचे वचन देवाने सांभाळले ते काही कमी योग्यतेचे असतील का? एका अभंगातले एका शब्दाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये महान क्रांती होऊ शकते. एक ओवी, एक अभंग, त्या अभंगातला एक चरण, त्या चरणातला एक शब्द सुद्धा क्रांती करू शकतो. हे धन आहे ना, तुकोबाराय म्हणतात. नामदारांना विचारलं, माऊली तुमचं ज्ञानेश्वरीच्या ओवीबद्दलचं मत काय?
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, कत होवे अनुभवावे तरे करी ओवी अनुभवावी आ एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी ओवी अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. एक तरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. सगळ्यात जर ग्रंथ श्रेष्ठ कोणता असेल तर ज्ञानोबारायांची भावार्थ दीपिका. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी म्हणत नाही, भावार्थ दीपिका. अहो ज्ञानोबारांनी भाव सांगितलाय. जेव्हा श्लोक आहेत भगवंताच्या मुखातले तेव्हा भगवंत त्या श्लोकातून काय सांगतात आहे, देवाचा भाव ज्ञानोबाराय सांगतात. मग देवाच्या मनातलं सांगण्यासाठी जे देव असतील तेच सांगू शकतील. तुमचं माझं काम हो. मग ज्यांनी 5000 वर्षापूर्वी गीता सांगितली ना, त्यांनीच आता अवतार घेतलाय ज्ञानोबाराय या रूपामध्ये. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी ताराबया. अर्जुनाला संकट पडलो आणि तेव्हा कुरुक्षेत्रावर भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा जन्म झाला युद्धात. आणि तो ग्रंथ जेव्हा मी 10वी 11वीत होतो आणि सुरुवात झाली या अध्यात्म वाचनाला, मला प्रश्न पडायचे. मी समोर ज्ञानेश्वरी तुला वाचावी लागेल, ज्यांनी माळ घातली असे आमचे पोपट महाराज कासार खेडेकर, ते म्हटले ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. बरोबर बरं. मग एवढा मोठा ग्रंथ, मला प्रश्न पडला, एवढा ग्रंथ सांगेपर्यंत युद्ध कसं काय थांबलं? माझा विचार बालभाव. पण ही गीतेवरची टीका आहे हे नंतर माहिती पडलं. ठीक आहे. मग श्लोक त्याच्यावरचे ज्ञानोबारांच्या ओव्या, श्लोक आहे 700 ओव्या आहे, 9033 कुठे 32 कुठे 34 पाठभेद असते. मग एवढा ग्रंथ नुसती ज्ञानेश्वरी वाचायची म्हटली तरी आम्हाला 7 दिवस लागले. मग एवढी सांगितली कशी काय? युद्ध कधी झालं? एवढा वेळ होता का? बराच प्रश्न माझ्या समोर पडला. परंतु ती भाषा, हे जे श्लोक होते ना, हे असे नव्हते, तर ते गिरवाण भाषेमधले सलग त्यांचं बोलणं होतं. जवळजवळ 45 ते 50 मिनिटं फक्त ही गीता सांगितली गेली. तिथपर्यंत काय झालं? तेव्हा ज्ञानोबारांनी किंवा भगवंताने काय केलं? गीता सांगणारे भगवान आहे, ऐकणारे अर्जुन आहे. कोणी कोणी ऐकली? संजय राजमालात बसून ऐकतात पण, पाहतात पण आणि सांगतात पण. धृतराष्ट्रांना सांगण्याचं काम त्यांच्याकडे होतं. काही मोजके असे भक्त होते की त्यांनाच कळत होतं, भीष्माचार्य त्यांना कळत होतं की युद्धाच्या मध्यभागी रथ उभा केलाय आणि काहीतरी यांचं हितगुज चालू आहे. सर्व सैन्य स्तब्ध झालंय, घोडे हालत नाही, समाधी लागावी अशा पद्धतीने सैन्य दोन्ही बाजूचं स्तब्ध आहे. स्टॅच्यू असतो ना, पुतळा असतो, तशा पद्धतीने. आणि मग नंतर व्यास आले, त्यांनी त्या भाषेतून संस्कृतामध्ये 700 श्लोकांची विभागणी केली, 18 अध्याय निर्माण केले आणि मग तो ग्रंथ थांबून गेला त्या ठिकाणी. ज्यांना संस्कृत येत होतं त्यांनी काय केलं? वाचून घेतलं, पण सांगितलं नाही कोणाला. लाल फडक्यामध्ये बांधायचं, डोकं ठेवायचं आणि कपाटात ठेवून द्यायचं, वाचायचं नाही. 1000 वर्ष गेले, 2000 गेले, 3000 गेले, 4000 वर्ष गेले. द्वापार युगाच्या शेवटी भगवान कृष्ण अवताराला येतात.
125 वर्षे भूतलावरती राहतात. गीता सांगितली कृष्ण अवतार संपला, शस्त्र खाली ठेवले आणि त्याच देवाने विटेवर आपला अवतार आरंभ केला. द्वापाराच्या शेवटी आणि कलीला आरंभ होईल अशा संधीवर आणि देवाचा अवतार आहे. ज्यांनी गीता सांगितली तेच माऊली विटेवर उभी राहिली. पण विटेवर भगवान विचार करतात की 4,500 वर्ष होऊन गेले आहे आणि मी हा ग्रंथ संसाराला जिंकणार हे शास्त्र आहे. संसार जनते शास्त्र, आत्मा अवतरविते मंत्र, आणि असे हे मंत्र मी निर्माण केले असताना हा ग्रंथ जगताच्या कोणाच्याही उपयोगाचा नाही. म्हणून मला आता काय करावं लागेल. पुन्हा विटेवरच्या देवाने विचार केला की नाही नाही, मी सांगितली ना, आता मीच त्याचा अर्थ सांगायला मलाच जावं लागेल, कोणालाच अर्थ सांगता येणार नाही. मुठभर समाजाला ज्यांना संस्कृत येत होतं त्यांनी तो ग्रंथ, संस्कृत ही देवांची भाषा आहे, ती कोणाला वाचता येणार नाही असा, आणि त्या काळामध्ये एक मक्ता त्यांच्याकडे निर्माण झाला. ज्ञानोबाराय म्हणून प्रगट झाले, जास्त सांगत नाही. आणि मग ज्ञानोबारायांनी मग नेवाशाला ज्या खांबाला टेकून सांगितली तो खांब आहे, खांबाचं मंदिर आहे. मग ज्ञानोबारायांनी विस्तारपूर्वक न सांगता थोडं दिग्दर्शन करायचं. रेडा बोलला, भिंत चालली आणि ज्ञानोबाराय पैठणामधून येतात. कुठे? नेवाशाला येतात. आणि सुगंधासारखी कीर्ती ज्ञानोबारायांची लोकांच्या कानावर गेली. नेवाशातले काही भाविक लोक समोर आले. परिसरातली सुगंधासारखी कीर्ती ज्ञानोबारायांची. अहो, रेडा बोलतो म्हणजे काय? ते ज्ञानोबाराय नेवाशात आले. मोहिनी राजाचं मंदिर आहे, गावाच्या बाहेर थांबले. तुम्ही जसे बसले तसे तिथे समाज आला. फक्त ज्ञानोबाराकडे पाहतात आहे. ज्यांनी भिंत चालवली, ज्यांच्या शब्दानं भिंत चालते, ज्यांच्या शब्दानं रेडा बोलतो, काय ज्ञानोबाराय असतील. ज्यांच्या बोलण्यात एवढी कमाल आहे. निर्जीव भिंत चालते म्हणजे काय? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. निर्जीव भिंत चालते आणि बस ज्ञानोबाकडे बघावं. पण त्या श्रोत्यांमधल्या काही श्रोत्यांच्या मनामध्ये चुडबुड लागली. ज्यांच्या बोलण्याने भिंत चालते त्यांच्या मुखातले शब्द जर आमच्या कानावर आले तर आमचं कल्याण होईल. आणि त्या श्रोत्यांमधले काही मुख्य श्रोते पुढे होते आणि त्यांनी भीत भीत नमस्कार केला. माऊली, एक विनंती, तुमच्या बोलण्याने रेडा बोलू शकतो, आमचं परम भाग्य आहे की आम्ही तुम्हाला पाहत आहोत. असं काहीतरी सांगा की आमचा उद्धार होईल. तुमच्या शब्दांना आमच्या जीवनामध्ये महान क्रांती होऊ शकते, आमचं जीवन कृतार्थ होईल, आमचे कान तृप्त होतील, असं काहीतरी सांगा. संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर अध्यात्म चर्चा झाली पाहिजे. आणि तेव्हा ज्ञानोबाराय समोर गुरु बसले होते. श्री गुरु निवृत्तीनाथांकडे बघितलं. नेत्राची भाषा आहे. आणि पैठणामध्ये रेडा बोलल्यानंतर जवळजवळ 4 ते 6 महिन्याचा काळ पैठणामध्ये ज्ञानोबारायांनी गीतेवरती प्रवचन केले बरं का. जेव्हा रेडा बोलला ना, ब्राह्मणांना वाटलं, भूदेवांना वाटलं की माऊली काहीतरी अलौकिक आहे. आणि मग त्यांनी काय करावं, रोज ज्ञानोबारायांनी प्रवचन करावं. रात्री कथा कीर्तन व्हायचं. मंत्रमुग्ध केले ब्राह्मण. विद्वान सुद्धा एकदा नतमस्तक झाले. आणि तेव्हा श्री गुरूंकडे पाहतात. गुरु म्हणतात की माऊली, ज्ञाना, तुमच्या बोलण्यामध्ये मुरलीचे स्वर आहे, मधुर तुमचं बोलणं आहे, स्निग्ध तुमचं बोलणं आहे, मुरलीचे स्वर आहे. ज्ञाना, तुझा जन्म सुद्धा कृष्णाष्टमीचा आहे. श्रावण वद्य अष्टमी भगवान कृष्णांचा जन्म काल आहे, अवतार उत्सव आहे. आणि त्याच तिथीला ज्ञाना तुझा पण अवतार आहे. सांग, हा लोपलेला धर्म मराठीमध्ये सांग. येणार भयंकर असं कली नावाचं भयंकर युग आहे. आणि त्या कलियुगामध्ये कोणी ज्ञानी नाही, कोणी जपी नाही, कोणी तपी नाही, कोणी सिद्ध नाही. अर्थ
ग्रंथ लोपली, पुराण लोपली, शब्दाने नाश केला. आणि आता ज्ञाना या झोपलेल्या समाजाला तूच जागा कर. लोपले ज्ञान जगी हितले नाते कोणी, लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी हितले नाते कोणी, लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती तुका ज्ञान राजा महादैवान देजा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा महादैवान देजा, आरती ज्ञान राजा. लोपलेला धर्म त्याला पुनरुज्जीवन करा. हे ज्ञान प्रगट करा तुम्ही आणि ते मराठीत करा. ही आज्ञा गुरूंनी केल्याबरोबर काय झालं मग त्याच्या अगोदर ते मेलेला व्यक्ती जो उठला ना, सच्चिदानंद बाबा समोर ते बसले. उभं जीवन त्यांनी समर्पित केलं. लगेच पान आणलं गेलं, कागद आणले, दौत त्या काळामध्ये जे काही साधनं असतील ते, आणि मग ज्ञानोबाराय गीतेसारख्या आणि गोड अशा ग्रंथावर बोलायला आरंभ करतील. एका विद्वानांच्या मुखातून, एक सत्पुरुषांच्या मुखातून ऐकलं ते सांगतो. भाषा होत्या 56 आणि त्या 56च्या 56 भाषा प्रगट झाल्या. त्या 56 भाषेतले शब्द प्रगट झाले आणि ज्ञानोबारायांना विनंती करू लागले अदृश्यपणे, माऊली तुम्ही जो ग्रंथ निर्माण करणार ना, त्यामध्ये आमचा सुद्धा समावेश करा. प्रत्येक शब्द विनंती करतात. कुठेतरी केव्हा तरी कोणत्या तरी श्लोकावर तुम्ही बोलाल ना, तेव्हा तिथे कोपऱ्या कापऱ्यामध्ये मल्याळम पुढे आली. आता आम्ही आलो बघा, दक्षिण भारत पाहून आलो, दादा पण होते. इथूनच गेलो होतो वाटतं आम्ही, ज्यांनी आम्हाला जेवण आणलं होतं पलीकडून येताना. महाराष्ट्र सोडला, कर्नाटकात गेलो, कर्नाटकातून आंध्र गेलो, आंध्रमधून तामिळमध्ये गेलो, तामिळमधून पुन्हा कुठे आलो, महाराष्ट्रात आलो. तमिळ भाषा आली, ती म्हणते आम्हाला पण वापर करा. मराठी आली, तिथं म्हणतेच आहे. गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, सिंधी, फारसी, तेलुगू सगळ्या भाषा आल्या आणि त्यांनी विनंती केली, माऊली कुठेतरी आमचा वापर करा. आम्ही जर तुम्ही वापर केला तर आम्ही जिवंत राहू, नाही तर आम्ही मरून जाऊ. म्हणून नामदेवराय म्हणतात 56 भाषेचा केलासे वापर का. असं आहे का? मला वाटलं वापर का. ते म्हणतात आमचा काय करा, वापर करा. ते म्हणतात शब्द आमचा वापर करा आणि ज्ञानोबाराय त्यांचा गौरव करतात. गौरव, वापर करणं वेगळं आणि गौरव करणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल. लौकिकामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये तुमचा माझा सगळेजण, म्हणजे इथली गोष्ट नाही करत आहे मी, आमच्याकडची करतोय. लोक नुसताच वापर करून घेतात. असा अनुभव आहे की आमचा गाव वापर करतो, आमचा समाज वापर करतो, आमचे नातेवाईक, आमचा म्हणजे प्रत्येकाने लावून घ्या. ते घरातले पण, म्हणजे तुमच्या घरातली गोष्ट नाही करत आहे, माझ्या घरातली करतोय मी. करिता या सेवा, हे शरीर का थकलं बरं, तुमचं ठीक आहे, अजून तुमचं तर भलतंच ठीक आहे. ज्यांची ढेरी आहे ना ते संपन्न आहे, सुखी माणसाचं लक्षण आहे. पण असे बरे तुम्ही, हा तसे हाड खिडखिडी झाले. बाबा बघा 70-80, आबासाहेबांचे वडील बघा, कष्ट कष्ट कष्ट. कोणी वापर केला आपला, चिपाड झाले, चिपाड ऊसाचे. आता उन्हाळा आहे ना, तुम्ही जाता का रस प्यायला, चला महाराज रस घ्या, बसा. आता रस पिला पाहिजे बरं का उन्हाळ्याचा, भरपूर रस प्यायचा, भरपूर म्हणजे जास्त बी नाही प्यायचा. 2 ग्लास 3 ग्लास, तुम्ही 4 बी घेऊ शकता, तुमचं काही प्रॉब्लेम, तुमचंही बरं आहे.
पण हा मला प्रॉब्लेम येतो बरं. रस घ्या, रस रस घेऊन घ्या. श्लेष अलंकार आहे. रस प्यायचा पण रस घेऊन प्यायचा रस. आता रस घेऊनच पितो ना आपण. रस घेऊन म्हणजे हातात घेऊन एक अर्थ, आणि रस हातात घेऊन रस रस घेऊन प्यायचा. काय समजलं? मलाच काय समजलं मला किती. अरे रस रस घेऊन कसं काय प्यायचा महाराज? काही लोकांना रस दिला ना, मी नुसता हातातच घेतला हो आणि एक गोट पिला. त्याने काय केलं, दुसऱ्या माणसाने घेतला आणि गडगड गडगड गड लगेच ठेवून दिला. खरे झालं. मी एक दोन घोट पित असे चवी चवी घेऊ घास, असं ढसढसरी प्यायचा रस. रस रस घेऊन प्यायचा, घोट घोट प्यायचं. पाणी खायचं असतं, जेवण प्यायचं असतं. आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाचं सूत्र आहे, जेवण प्यायचं आणि पाणी खायचं. तुम्ही महाराज तुमची झोप झाली आहे का असं तुम्ही मला म्हणाल? अरे जेवण कुठे पितात का? हो, जेवण प्यायचं असतं. आयुर्वेदामध्ये जेवण प्यायचं म्हणजे काय? चावून 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 32 वेळा घास चावला पाहिजे, त्याची लाळ मिश्रित झाली पाहिजे, मग ते गिळलं पाहिजे. म्हणजे पचायला सुलभ जातं, कोणताच आजार होणार नाही. आणि पाणी, उन्हाळ्याचं पाणी एक तांब्या घेतला, गट 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 असं करू नका, थोडं थोडं पाणी प्यायचं. मुद्दा काय चालला? रस जो घेतला, ग्लास लावला आणि खाली झाल्यावरच ठेवला. आता रसाकडे कश काय आले ते जाऊ द्या, कसं काय पेतानी तुम्ही मला काही त्याच्याशी घेणं देणे. पण रस जेव्हा आम्ही दिली यांनी आवड, सांगा 4-5 रस, आणि मग त्याने काढले ऊस आणि घातले. बरं वाटलं, चिरकांड्या उडले. तिकडून काढला, पुन्हा घातला, पुन्हा. आता झालं ना, त्याने 10 वेळा तो घातला आणि काढला. मला इतकं वाईट वाटायचं, अरे बस कर बस कर आता. लय त्या ऊसाची चिपाडा ना, हो काहीच निघत नव्हतं. पिळून पिळून घाला, पिळून पिळून. जसा तो ऊस तो जसा घालतोय तसं हे सगळे आपल्याला घालतात आहे बरं का. पत्नी, मुलं, नातेवाईक, सुना, सगळे बाबा 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 बाबा. थैली भरून आणताय घरात, तोपर्यंत बाबा. आपल्या गावातली गोष्ट. तुम्ही काय असता, तुमचं झालंय ना? नाही, तुम्हाला येईल अनुभव. न सांगता काम करणारा हमाल म्हणजे पती. कोणीच सांगत नाही त्याला, उठा, त्याचा उठतो 5 वाजता ड्युटीवर जातो, त्याचं. आमचे आबासाहेब आहे, श्रीराम कार केअर सेंटर, 4 व्हीलरचं त्यांचं काय त्याला गॅरेज आहे, गॅरेज. आज तर लोणंदाचा बाजार होता, अजिबात वेळ नाही महाराज, तुम्हाला सुद्धा आम्ही भेटू शकत नाही, क्षमा करा. हो, न सांगता पती निघाले. डबा झालाय का? डबा अगदी असं विनंती करतो बाईला बरं का, डबा झाला का? झाला असेल तर दे, नाही तर मग मी खाऊन गेल तिकडे, तू टेन्शन घेऊ नको. आसाच्या चिपाळासारखा इतका चोथा झाला. कशाचा? करिता या सेवा कुटुंबाची. इकडे का आले आता? विठ्ठल विठ्ठल का आले आपण इकडे या विषयाकडे? तर आणि मग त्या सगळ्या संत शब्दांनी विनंती केली आणि ज्ञानोबा त्या शब्दांचा वापर करतात. हा वापर, आणि असं मला शुद्धीवर आणत जा. वापर करला, ज्ञानोबा शब्दांचा वापर करतात, गौरव करतात. अहो, आपला वापर सगळ्यांनी करून घेतला, पण शेवटी कळालं तेव्हा हातात काहीच नव्हतं. शक्ती गेली, पैसा गेला, आयुष्य गेलं, पण इथे कळालं, संतांच्या संगतीमध्ये कळालं. ग्रंथ गाथा वाचला तेव्हा समजलं की हे कोणी आपले नाही. बैसता संतांची संगती, कडो आले कमळापती. आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. मला 60व्या वर्षी कळालं, 65 मध्ये कळालं की माझे कोणीच, म्हणजे सांगू नका बरं का असं, नाही तर घरी आपलं म्हणजे सगळे आपलेच आहे हे यांना सांगायचं नाही, पण मनात ठेवायचं असं की हे आपले. नाही तर तुम्ही सांगा बायकोला, तुमचा तर काही प्रश्न नाही अजून, आईला सांगा तू काही माझी नाही आई वगैरे काही नाही, बापाला सांगा तुम्ही काही माझे दादा नाही, पत्नीला सांगा तुझा माझा काही संबंध नाही, महाराज चालणार नाही, यांच्यामध्येच राहायचंय आपल्याला. पण मनात झोपताना
यांना मला सोडावं लागणार आहे, बाकी एवढं खरं आहे. हे घर माझं राहणार नाही, पत्नी माझी नाही, मुलं माझी नाही, या सगळ्यांना सोडावं लागेल. हा निश्चय चित्ती दृढ झाला संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर. मुद्दा माझा एवढाच आहे, वापर करणारा समाज असेल, कुटुंब असेल, पण गौरव एखाद्याचा गौरव एखादी व्यक्ती करत असते. पण ज्ञानोबा रे एवढे दयाळू आहे की त्यांनी त्या शब्दांचा वापर नाही केला, गौरव केला. भाषेला जर जिवंत ठेवला असेल ते आमच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाने 56 भाषा वापरल्या. मुद्दा एवढाच आहे, मग ज्ञानोबाच्या मुखातून श्लोक बाहेर पडावा आणि त्या श्लोकावरची ओवी ज्ञानोबा ओवी बाहेर पडली की ती सच्चिदानंद बाबांनी पहिल्यांदा लिहून काढायची आणि त्या ओवीवरती ज्ञानोबांनी प्रवचन करायचं. ही ओवी, तिचा अर्थ काय, संबंध काय, अशी ज्ञानेश्वरी 4 महिन्यापर्यंत लिहिण्याचं काम चाललं. माऊलीने बघितलं ना कसं झालं ते. श्लोक आला, श्लोकाची ओवी मुखातून पडली बाहेर की पहिल्यांदा लिहायची काना मात्रा वगैरे सर्व स्पष्ट आणि नंतर ज्ञानोबारे स्पष्टीकरण करायची. आणि असा ग्रंथ पूर्ण झाला. मग तो ग्रंथ ज्ञानोबाराय म्हणतात की हा ग्रंथ भगवंताच्या मुखातले शब्द, तो भाव ज्ञानोबारे सांगावा. संजयाच्या मनात काय चाललं, धृतराष्ट्राच्या मनात काय चाललं, अर्जुनाच्या मनात काय चाललं, हे माऊलींनी सांगावं. म्हणून भावार्थ दीपिका, बोलण्याचा भाव सांगता आला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात हा माझा ग्रंथ मराठा बोल आहे, माझा मराठाची बोलू कौतुके. माझा बरं का, तुमचा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात फक्त माझा. या जगात जर कोणाचं बोलणं असेल गोड, ते फक्त माझंच बोलणं आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता तेही पैजेशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. एका बाजूला अमृत ठेवा आणि दुसऱ्या बाजूला माझा मराठी शब्द ठेवा. मी तुम्हाला पैज लावून सांगतो, माऊली म्हणतात की मी त्या अमृताला लाजवेल असे शब्द माझ्या बोलण्यामध्ये येतील. 12 वाद्य बघा. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निपजवी माये. हे माये, हे शब्द सरस्वती मातेला विनंती केली की मी आता बोलायला आरंभ करेन. 9च्या 9 रस माझ्या बोलण्यामध्ये त्याचा अंतर्भाव व्हावा. हे आंबे माते, म्हणून आंबे श्रीमंते, निज जन कल्पलते, आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. असा तो ग्रंथ पूर्ण झाला आणि त्या ग्रंथाचं आपलं हे वाचन झालं. आज आपलाही तो ग्रंथ पूर्ण झाला. विठ्ठल विठ्ठल. बरंच लांबलं, नमनाला गळा भरतील. अभंग बोला महाराज, तुम्ही फिरता कुठे? अभंगाची तर भूमिका पाहायची ठरवली आपण. आतापर्यंत आपण अभंगात प्रवेश केलेला नाही, आता आपण अभंगात प्रवेश करायचा. हा अभंग, या अभंग जगद्गुरूंच्या मुखातून जेव्हा बाहेर पडला तेव्हा महाराजांची अवस्था काय होती, काय म्हणून त्यांच्या मुखातून हा शब्द बाहेर पडले असावे, का बरं अभंग, या अभंगाची भूमिका काय, पार्श्वभूमी काय, ती पाहायची. विठ्ठल विठ्ठल. महाराज सर्व संतांच्या परंपरेत अनेक संतांची मांदियाळी त्यामध्ये. जसे ज्ञानोबाराय महाविष्णूचे अवतार आहे, तसे 1200 मध्ये ज्ञानोबाराय महाविष्णू म्हणून आले. ज्ञानोबारायांच्या रूपामध्ये महाविष्णूच आले. 400 वर्ष गेले. 400 वर्षामध्ये पुन्हा भगवान विष्णूंना वाटलं की पुन्हा जावं लागणार आहे. स्थिती बदलली, परिस्थिती बदलली. आता ज्ञानोबारांनी सुद्धा काही शब्दांचा प्रयोग केलाय. ज्ञानोबाराय रागवत नाही, ज्ञानोबाराय चिडत नाही. समाजाचा कधी राग नाही. दिलं समाजाने भरपूर दुःख, पण त्यांनी त्यांना सुखच दिलं. ज्ञानोबाराय जास्त खाली येत नाही. तो काळ आहे भूदेवांचा काळ, विद्वानांच्या समाजामध्ये ज्ञानोबारायांचा काळ गेला. बरं, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी द्यावी अवधान, हे माझी विनविनी सलगीची. तो काळ कर्मकांडाचा काळ आहे. विद्वान पैठणामध्ये ज्यांनी शुद्धीपत्र देण्याचं ज्यांच्याकडे होतं, त्यांच्या डोक्याच्या मागे तेज पडायचं. बरं का, असं पुण्यवान ब्राह्मणांच्या मस्तकाच्या मागे तेज पडत होता. असे पुण्यवान ब्राह्मण पैठणामध्ये होते. विद्वान 26 ग्रंथ, त्यांचं नाव होतं बोपदेव. ज्यांनी शुद्धीपत्र दिलं ना, त्यांचं नाव आहे बोपदेव. 26 ग्रंथ संपदा आहे. आणि अशा विद्वानांच्या आणि सभेत त्यांना बोलावं लागत होतं. ज्ञानोबाराय जास्त खाली येत नाही. ज्ञानसीचं गावंढिया
धृतराष्ट्रानं शब्द वापरला, गावंढळ आहे गावंढळ. गावंढळ ही शिवी आहे ज्ञानोबारायांची, पण ती सुद्धा इतकी सौम्य आहे. त्यांनी सुद्धा जोडे मारले समाजाला, पण कसे मारले माहितीये का? जोडा होता करकरीत, कशाचा? चांबड्याचा जोडा होता. मग मली शाल होती, त्या शालीमध्ये जोडा लपेटला आणि मग मारला ज्ञानोबारायांनी. तुम्हाला मला फटके मारले, पण भाषा इतकी मृदू आहे. ज्ञानोबाराय आईचं हृदय घेऊन आले. आई बाळाला मारते ना, एकदम पायाचं तुकडं पाडते का? नाही. तिच्या मारण्यात पण प्रेम आहे, तिच्या प्रेम करण्यामध्ये पण प्रेम आहे, आणि तिच्या मारण्यातही प्रेम आहे. उन्हात मरू नको सावलीत मर. ती काय बोलली एकदा, तिच्या मुलाला 7 वर्षाचा मुलगा होता. अरे श्याम, उन्हात मरू नको सावलीत मर. तो विचारात पडला, मुलगा हुशार होता. उन्हात मरू नको सावलीत, म्हणे का गाई जवळ आला तो. तू काय बोलली आता? म्हणे उन्हात मरू नको सावलीत मर. उन्हात पण मारते, सावलीत पण मारते, मग मरू दे ना उन्हातच. अरे गदड्या, उन्हातला मर शब्द आणि सावलीतला मर शब्द. सावलीत मर म्हणजे जग, आणि उन्हात मर शब्द मर आहे. पण तिथे पण तुला जगला पाहिजे आणि इथे पण जगला पाहिजे. म्हणजे मर शब्दाचा अर्थ जग असा तिच्या दृष्टिकोनातून आहे. विठ्ठल असे ज्ञानोबाराय आईचं हृदय घेऊन आले. मग ज्याला जोडा मारला होता त्याने काय केलं? तो निर्लज्ज होता, त्याला काही भाव समजला. ज्ञानोबाराय असं का बोलले? त्याने शाल उलगडली, त्याचा जोडा निघाला, त्याने तो पायात घातला. कोणी? ज्याला मारला होता ज्ञानोबाराने जोडा, त्याने जोडा पायात घातला आणि शाला अंगावर पंघरली आणि गावात फिरतोय. म्हणे माऊलींनी मला जोडा मारला, माऊलींनी मला शार. अरे जोडा मारला याच्यात, पण तुकोबाऱ्यांनी नाथांनी फटके मारले. पण तुकोबाऱ्यांचा जो काळ आहे 1600चा काळ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे. भाषा बदलली, शिवराळ भाषा आहे. लोक दाढीला हात लावायच्या लायकीचे राहिले नाही, फटके घालायच्या लायकीचे राहिले. असे तुकोबाराय, असे नाथ महाराज आले आणि त्यांची भाषा झाली कडक. आणि मग तुकोबाऱ्यांनी जनात अनेक पद्धतीनं आपलं चरित्र केलं. पण शेवट काय झालं? रोज ज्ञानोबाई दरवर्षी पंढरपूरला जावं, देवाची सेवा करावी, पण मागू नये. पण प्रसंग आला मागायचा. देवाला वाटलं जगद्गुरूंना काहीतरी आपण विनंती करावी. त्यांनी विनंती केली, महाराज तुम्ही एवढ्या वर्षापासून वारी करत आहात, पण मला मागत नाही, काहीतरी मागा. तुमच्यासारख्या भक्तांनी मागितलं पाहिजे. महाराज म्हणतात मागितलं पाहिजे, बरोबर आहे, पण माझ्या अगोदर जे वाडवडील झाले, आमचे पूर्वज झाले, पूर्वज म्हणजे विश्वंभर बाबा ते नाही, आध्यात्मिक साधू संतांनी कोणीच तुझ्याकडे मागितलं नाही, आणि काही मागू नये हा आमचा नियम आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, जय हो. काही मागणे काही मागणे आम्हानुचे, वडिला चिरता जाणता, वडिला चिरता जाणतेचे, वडिला चिरता जाणते, वडिला चिरता मागणे हे आम्हानुचे, काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे आम्हा अनुचित. दुसरा अर्थ काढला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मधुकर महाराज शिंपी, शिंपी समाजाचे, मी पण शिंपीच आहे, चाल द्या मग तुमचं तुमचं असं तुम्ही म्हणाल. मधुकर महाराज शिंपी त्यांनी त्यांची एक मालिका काढलेली बघा, त्यात त्यांनी सांगितलं काही मागणे आम्हा अनुचित, पण काही शब्द असा दर्शवतो काही अनुचित असेल पण काही तर उचित असेल की नाही. दुसरा अर्थ काढला सर्वच अयोग्य असं नाही,
काही अनुचित आहे पण काही तर उचित आहे ना. म्हणजे चांगलं असेल ते मागून घ्या. महाराज म्हणतात नाही नाही, मागणं हे बरोबर नाही. हात पसरीजीने धिग त्याची, जडोजीने लाजीरवाणी, म्हणून मागत नाही. पण महाराजांनी आग्रह केला, तुकोबाऱ्यांना आग्रह देवाने करावा. मग तुमचं इच्छा आहे, माझी इच्छा नाही. मागणी या प्रकरणामध्ये अभंग किती आहे? 145. मागू नये पण मागितलं. पण काय मागितलं? अभंगाचं पहिलं चरण. देव वचची देव वचची देव वचची देव वचची देव वचचे देव वचचे आग्रह आहे देवा म्हणून मागतो. मागितलं. अभंगाचं पहिलं चरण या स्वरूपाचं आहे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. आता त्यांची का त्याची हा विचाराचा भाग आहे. त्यांची म्हटलं तर अनेक असे भेटले की ज्यांच्या चित्तात देव आहे, पण असं होणार नाही. त्याची घडावी संगती. एखादी महात्मा असा असेल की त्याच्या चित्तामध्ये देव आहे. असो, या अभंगाची सुरुवात जगद्गुरु देव वसे चित्ती देव शब्दानं करतात. देव. आता या पूर्ण अभंगामध्ये देव शब्द दोनदा वापरलाय. पहिल्या चरणात देव शब्द वापरला, नंतर पण देवा शब्द वापरला, आणि तिसऱ्या चरणामध्ये हरिजन असे शब्द वापरले. मग हा जो देव आहे तो हरी आहे असा त्याचा अर्थ. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु म्हणतात की देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. देवा तुला द्यायचं असेल तर एवढंच द्या की तू ज्यांच्या चित्तामध्ये आहे ना, तू ज्यांच्या चित्तात राहतो, ज्यांच्या चित्तामध्ये तू असतो, त्यांची मला संगत पाहिजे. म्हणजे संतांची पाहिजे. चित्तात देव कोणाचा असतो? संतांच्या. अजून एक तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. तुझं वरी जाचे मन, तुझं वरी जाचे मन, तुझं वरी जाचे तुझं वरी जाचे मन, करुषण देत यांचे, करुषण देत यांचे, तुझं वरी जाचे
ज्यांचं मन आहे तुझं वरी ज्यांचे मन दर्शन देत याचे, तसं इथे देव तुझ्या चित्तामध्ये, ज्यांच्या चित्तात देव आहे. पण देव शब्द वापरला. आता देव म्हणजे राम नाही, कृष्ण नाही, विष्णू नाही, गोपाळ नाही. देव हा शब्द ईश्वराला उद्देशून असेल. आणि हा देव नुसता मंदिरात नाही, तो फक्त रावणांसाठी आला, ते रामप्रभू असतील, परंतु देव म्हणजे रामदेव. रामदेव म्हणजे रामदेव नाही, रामदेवच आहे. राम देवच आहे, पण रामदेव काय सांगताय. इथे पुन्हा श्लेष झाला. रामदेवच आहे पण रामदेव नाही, म्हणजे बाबा आपले पतंजलीचे मालक ते रामदेव नाही, रामदेवच आहे. पण देव शब्द हा व्यापक अर्थानं घ्यायचा आहे. देव दिव्य प्रकाश, उत्पत्ती स्थिती आणि लय जो करतो त्याला देव असं म्हणतात. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो राहतो तो देव. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांतासी कामो विषयावरी. इथे ज्ञानोबारे राम शब्द वापरतात. तैसा हृदयामध्ये मी प्रत्येकाच्या हृदयात वास करतो, प्रत्येकाच्या हृदयात मी राहतो. पण तो जर गेला, आता म्हणे त्यांच्यात काही राम राहिलेला, मग कुठे गेला? गेला म्हणे आता तर होते कीर्तन करत, गेले. आता मी घरी जाईल नाही जाईल मलाही माहिती नाही, पण गेले म्हणे. अरे रात्रीच कीर्तन झालं, गेले, जाऊ नये अजून, गेले. अरे मग गेले कुठे गेले? त्यांच्यातला राम गेला. तैसा हृदयामध्ये मी राम. पण देव शब्द हा व्यापक अर्थानं घ्यायचा. जो सर्वांच्या हृदय देशामध्ये राहतो तो देव आहे, आणि जो उत्पत्ती स्थिती लय करतो तो देव आहे. अमेरिकेमध्ये, फ्रान्स, लंडन, रशिया या देशांमध्ये गॉड म्हणतात, आपण देव म्हणतो. गॉड शब्दाचा अर्थ तसाच आहे, GOD, गॉड, गॉड शब्द. पण तो बनला कसा? जी मीन्स जनरेशन, ओ म्हणजे ऑपरेशन, डी म्हणजे डिस्ट्रक्शन. उत्पत्ती, जनरेशन म्हणजे निर्मिती करणं. जो उत्पत्ती करतो तो ब्रह्मदेव झाला, ऑपरेशन करतो तो विष्णू भगवान झाले, आणि डिस्ट्रक्शन म्हणजे नाश करतो भगवान शंकर झाले. रजोगुण तमोगुण सत्वगुणाचे मिळून असा परमात्मा देव दिव्य प्रकाश. आणि तो देव, देव वसे चित्ती. आणि असा देव ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याचं मला संगती पाहिजे. देव वसे, वसे म्हणजे राहतो. चित्ती, आता चित्त कुठे येते? बॉडीमध्ये चित्त सापडेल का? हृदय सापडेल. हृदय रोपण क्रिया, अटॅक आला, आपण बायपास का करतो? हृदयाचा म्हणे एक अशी पायाची नस काढली, आणि ती बायपास म्हणजे काय? आता इथे यायचं मला, काही रस्ते बायपास असतात. मुंबईमध्ये जायचं नाही, कल्याण बायपास, कल्याण बायपास, आतमध्ये शिरू नका. तुम्हाला जर बदलापूर जायचं असेल तो बायपास सुद्धा रस्ता आहे, नाही तर मग विठ्ठलवाडी, अंबरनाथ असं पण जाता येतं. पण बायपास म्हणजे काय? हृदयाकडे रक्तपुरवठा करायचा, पण 3 ब्लॉकेज आहे म्हणे. किती? 4 ब्लॉकेज आहे. मग ते सगळं कट केलं, एक व्हॅन काढली अशी, ती डायरेक्ट हृदयाला पाठवली. बायपास, विठ्ठल विठ्ठल. देव वसते चित्तामध्ये. आता हृदय जर, आपलं शरीर जर पाडलं, हृदय सापडेल, पण मन सापडत नाही, बुद्धी दिसत नाही. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही याला म्हणतात अंतःकरण चतुष्टय. अंत म्हणजे मध्ये, करण म्हणजे त्याचे विभाग सांगितले. जर तुम्ही विचारसागर बघितला ना, अंतःकरण, अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय? मन काय असतं आपल्या अंतःकरणामध्ये? 4 विभाग केले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार प्रत्येकाच्या हृदयामध्ये. पण देवाला पाहिजे काय? आता उद्याच्या दिवशी नंदनंदन भगवान कृष्णांचं आणि चरित्र येईल. त्याच्यामध्ये काय केलं? सर्व गोपाळांचं, गवळणींचं, सगळ्यांचं काय केलं देवाने? चित्त चोरलं. कोणी म्हणतो चोरलं, कोणी म्हणतो वेधलं. चित्त वेधीले किंवा चित्त चोरीले नंदाच्या नंदने. या सावळ्याने काय केलं? आता उद्या सांगेल, आता कशा सांगेल. आणि मी जर आता सांगून टाकू तर उद्या काय सांगू? विठ्ठल विठ्ठल. चित्त चोरीले नंदाच्या नंदने.
सगळ्यांचे चित्त चोरून घेतले आणि मग त्यांची इच्छाच मरून गेली घरी जाण्याची. स्त्री होती म्हणे, जाताना घरी तुम्ही म्हणे कोण आहे माझ्या घरी? तुमचे पती आहे, मुलं आहे, नातू आहे, सुना आहे. आता आमचं कोणी नाहीये. कृष्ण माझी माता आहे, कृष्ण माझाच पिता. सगळ्यांचे संबंध तुटले. भगवंताने काय केलं? यांचे चित्त आकर्षित करून घेतले. चित्त, महाराज म्हणतात देव वसे चित्ती. चित्तात देव पाहिजे. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान. कोणाचं चरित्र आहे बघा. मीराबाईंना काय पाजलं? विष. आणि त्यामुळे काय झाले? भगवंताची जी, कृष्णाची जी मूर्ती होती ना, पायाला फोड आले, फोड. हे असं कसं काय झालं? म्हणे मीराबाईला दूध पाजलं. मीराबाईला दूध पाजणं तुमचे पायाला फोडणं संबंध काय याचा? म्हणे माझे पाय त्यांच्या चित्तामध्ये होते आणि तुम्ही द्वेषाच्या पोटी ते दूध पाजल्यामुळे काय झालं? गरम गरम दूध गेलं आणि ते पायांना फोडलं आणि हे फोड आले. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान. डोळ्यामध्ये रूप पाहिजे. आपण पंढरपूरला जातो तर डोळ्यामध्ये रूप साठवलं पाहिजे बरं का. आपण नेमकी तिथे चूक करतो. तिथे जातो धापा टाकत 18 तास 22 तास तिथे गेला आणि डोळे बंद केले. अरे काय माणूस आहे, अरे याला डोळे, आता उघडी डोळे. भाऊ देवाला आता 16 खांबीमध्ये घुसला, दगड पाहतो. काय खांब? अरे याला पुढे नाही. अरे खांब काय पाहतो? दगडाचे खांब नको पाहू. समोर देवाला, आता उघडी डोळे. पण तिथे गेले की आम्ही हात जोडतो आणि डोळे बंद करतो. डोळे घरी बंद करायचे. घरी डोळे बंद नाही करत, तिथे डोळे उघड. अर्धा मिनिट, 1 मिनिट, काय तुझ्या वाटेवर येत असेल 2-5 सेकंद पाहून घे देवाला. बरोबर साठव मध्ये रूप येऊन डोळा बैसले हो. डोळ्यामध्ये ते रूप साठवून घे आणि घरी मग डोळे बंद कर आणि तिथे ध्यान करायचं. तो देव तिथे आठवला पाहिजे. कुठे? आपल्या घरी, आपल्या खोलीमध्ये रोज ध्यान करायचं. जसा पाहिला ना तसं ध्यान करा. पण आम्हाला जसा देव आहे तसा दिसत नाही आणि जो जसा दिसतो तसा तो नाही. बरं नाही म्हणे कटेवर हात आहे, 3.5 फूट उंची आहे, वालुकामय असा दगड आहे, काळा पाषाण आहे, भगवंताचं एका हातात कमळाचं फूल आहे, एक देठ आहे, असं आहे, छातीवर लात आहे. हे सगळं बरोबर आहे, पण तो तसाच आहे असा त्याचा अर्थ नाही. चित्तामध्ये भगवंत बसला पाहिजे, वसला पाहिजे. देव बसे चित्ती. आणि आशांची संगती मला घडली पाहिजे. आता या चरणाचा काय अर्थ लावायचा? शब्दशः अर्थ कसं काय घेणार आपण? बरं ठीक आहे, काही शंका निर्माण झाल्या की ज्यांच्या चित्तामध्ये तू आहे यांना ओळखायचं कसं काय? ज्यांच्या चित्तामध्ये भगवान आहे त्या संतांना कसं ओळखायचं? त्यांना कसं ओळखायचं? त्यांची लक्षणं काय? ते असतात कसे? ते दिसतात कसे? कसं ओळखणार तुम्ही संतांना? आपण ओळखू शकत नाही, कारण आपण संत नाही. संतांना ओळखायचं असेल तर आपल्याला संत व्हावं लागेल. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. म्हणे आम्ही पुराण वाचून, आम्ही शास्त्र वाचून देवाला आणि त्या संतांना जाणून घेऊ तेवढी सोपी गोष्ट नाही. अहो तुकोबारायांसारखे संतांनी सुद्धा पुराणांचा अभ्यास केला बरं का. पाहिली पुराणे, पाहिली पुराणे,
पुराणांचा अभ्यास केला महाराज. पाहिली पुराणे, शास्त्रांचा अभ्यास केला. 6 शास्त्र 18 पुराण मी पाहिले म्हणजे दुकानात जाऊन नाही पाहिले, घरी आणले वाचन केले. पाहिली पुराणे, दांडोडीली दर्शने. पण असा देव की जो विटेवर उभा आहे ना, पुराणांचा अभ्यास केल्यावर मला समजला. ऐसा न देखे मी कोणी दुजातिही त्रिभुवनी, आलोड्य सर्व शास्त्राणी विचारे च पुनः पुनः इदमेकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. तो नारायण कसा आहे तर पुराणांनी सांगितला. पुराणांमध्ये काही खुणाखाना आम्ही शोधल्या, जसा त्याचं वर्णन पुराणामध्ये केलं होतं, जसं शास्त्रामध्ये केलं होतं ती खून. आणि हरिपाठ आम्ही रोज म्हणतो. हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या शेवट सांगितलं, व्यासांनी खून केली इथे. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे, द्वारकेचे राणे पांडवागरी. आणि अशा व्यासांच्या शब्दावर आम्ही, त्यांच्या खुणेवर आम्ही समजलो की परमात्मा जो वेदामध्ये आहे तो या पांडवांच्या घरी आहे. विठ्ठलो विठ्ठल. असे जे महात्म्य आहे, अशा संतांचं लक्षण काय ते लक्षण या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. देव वसे चित्ती. मग ज्यांच्या चित्तात देव आहे त्यांचं वागणं कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांचं आचरण कसं आहे, मग त्याच्यासाठी तुकोबारांकडे पाहावं लागेल, ज्ञानोबारांकडे पाहावं लागेल. ज्या दिवशी चित्तामध्ये देव येतो त्या दिवशी सर्वत्र भगवंताचं दर्शन व्हायला लागतं. ज्ञानोबारांची ऐशी काय किंबहुना चराचर आपण जहाला. सुरुवात काय त्याची? परमात्म्याचे दर्शन सर्व दूर झालं पाहिजे. हे सर्व चराचर, चर आणि अचर, जे चालतं त्याच्यात पण देव पाहतात आणि जे चालत नाही त्याच्यात पण देव पाहतात. किंबहुना चराचर आपण झाला. हे विश्वची माझे घर, हे विश्व माझं घर आहे. हे केव्हा झालं? चित्तात देव आल्यावरच हे बोलणं आहे. एक व्यक्ती म्हणतो, आता संन्यास घेतल्यानंतर सगळ्यांचा संबंध तुटतो बरं का. आपलाच पिंड पदावर ठेवावा लागतो. पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गयावर्जन. पुढे माझं काम नाही. फक्त संन्यास घेताना पहिलं नाव, पहिला संसार गेला, बाद झाला त्याचा. आई वडीलचे होते ज्ञानोबारायांचे. संन्यास घेतला, प्रपंच केला, संन्यास घेतला, पुन्हा प्रपंचात आली, ही चूक झाली. परंतु संन्यास काय करतो? संन्याशी मागचं सर्वच संपवून टाकतो. तसं त्याचा जन्म पुन्हा जन्म होत असतो. आणि मग आता माझं जगात कोणीच नाहीये, पण जो असं म्हणतो त्याचं सर्व जग असतं. लक्षात आलं का तुमच्या? समजा मी आता घराचा त्याग केला, म्हणजे करणार नाही मी, माझी तेवढी योग्यता नाहीये. आम्ही उठले की घरीच जातो. कीर्तनाला 2 दिवस बाहेर राहू, 8 दिवस राहू, 15 दिवस राहू. तुम्ही कुठे जाता? तुम्ही जिथे जाता तिथेच आम्ही जातो. हे नुसतं चाललंय आमचं बांधून बांधून बोलणं. पण मला त्याची कधी कधी म्हणजे वाईट वाटतं की आपण नुसतं बोलतोय. शाब्दिक ज्ञान आहे आपलं, पण आचरण शून्य आहे. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आहे. नुसतं बोलणं म्हणजे बोलणं नाही, काकणभर तरी आपलं आचरण पाहिजे. आम्ही जातो, घरीच जातो. आमचं घर आहे, मला घरी जायचंय, मला घरी जायचंय. पण ज्याचं कोणी नाहीये तो बसला ते घर त्याचंच आहे. बसलाय का त्याच्या ओट्यावर? किशोरदादांच्या किकले यांच्या बंगल्याच्या बसलो मी. ते भाविक होते, या बसा. पण एखाद्या ठिकाणी बसला महात्मा. एक आई म्हणते, चला उठा. बसू नका. ठीक आहे, उठा तर उठा. इथून उठले, तिथे जाऊन बसले. आणि त्यांनी पाणी दिलं, शरबत दिलं. या या. अरे हे घर काय आणि ते घर काय? हे बी घर माझंच आहे, ते बी घर माझंच आहे, हा ओटा बी माझाच आहे. ज्याचं कोणी नाहीये तो म्हणतो, जो म्हणतो माझं जगात कोणीच नाही, त्याचं अख्खं जग त्याच्या बापाचं आहे. बंगल्यावाल्याजवळ बसला, त्याचाच बंगला आहे. ज्या गाडीत बसला ती गाडी त्याची. जिथे बसला, जिथे जर बसलं, ही चादर पण माझीच आहे. एखाद्यानं आसरा दिला, रात्रभर झोपले महाराज, या बसा, पाणी झालं, आपलं घर आहे. जिनं वाढलं ती माझीच आई आहे. ज्यानं आसरा तो माझा बाप आहे. म्हणजे सगळं जग त्याचं आहे. जगाचा मालक कोण झाला? पण सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय सर्वस्वाचा मालक होऊ शकत नाही. एका बीजाचा नाश झाला पाहिजे तेव्हा कणीस बाहेर पडतो.
एका बीजा केला नाश तेव्हा भोगिले कणीस. म्हणजे त्याग जेव्हा होईल तेव्हाच प्राप्ती होत असते. विठ्ठल विठ्ठल. आणि मग असा हा परमात्मा, मग असे महात्मे, मग त्यांना कोणी मारलं आणि कोणी वंदन केलं काही फरक पडत नाही. तुम्ही सर्व जाणकार लोक आहात. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये त्याच्या अगोदर तास 2 तासापूर्वी परिसर स्वच्छ केला. मंबाजी भटांनी मारलं त्यांना. पण मला कधी कधी चरित्र वाचलं तेव्हा समजलं, हे मंबाजी भट्ट महाराजांना मारलं, त्यांनी मारावं. पण तेच मंबाजी भट्ट रोज महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसायचे. तुम्ही जसे आले ना तसे आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही जर मला झोडपायला सुरुवात केली, तुम्ही झोडपत नाही, हे आमचं मोठं भाग्य आहे. समाज आम्हाला झोडपत नाहीये. अरे जी व्यक्ती नित्य नियमानं रोज त्यांची जागा राहत होती बरं का, जिथे बसत होते ना प्रत्येक श्रोत्याची जागा होती. मंबाजी भट्टांची पण जागा होती. ज्या दिवशी मारलं नित्याप्रमाणे कीर्तन आरंभ झालं, पण त्या जागेवर मंबाजी भट्ट दिसले नाही. आणि महाराजांनी विचारलं का हो भूदेव आले नाही? म्हणे आज नाही आले ते. महाराज म्हणे थोडस तुम्ही अजून सुरू करू नका, थोडं तुम्ही पण थांबा, मी जरा जाऊन येतो. म्हणजे कुठे? मी आलो फक्त. म्हणजे मी नाही, तुकोबाराय निघाले आणि त्यांच्या घरी गेले. आता हे पलंगावरती जेवण वगैरे झालं होतं ना, आळवे झाले होते. कोण? मंबाजी भट्ट. भीत भीत आत प्रवेश केला. येऊ का आतमध्ये? काय बरं नाही तब्येत? तुम्ही आज कीर्तनाला आले नाही. आता ज्या माणसाला झोडपे घातले आता 2 तासापूर्वी, तीच व्यक्ती मला विचारायला आली मंबाजी भट्टांचं म्हणजे काय झालं असेल, मनाची अवस्था बघा तर खरं. आणि त्यांच्या पायाजवळ बसले. भूदेवा, मी आज तुम्हाला, मी असं माझं वर्तन होतं की तुम्हाला राग यावा असं माझं वागणं होतं. तुम्हाला राग यावा काय माझं जीवन आहे. तुम्हाला राग यावा तुम्ही मला मारावं आणि तुमचे हात दुखावे, तुम्हाला वेदना व्हाव्या, हे माझं कृत्य एवढं अपराधास्पद असं आहे की तुम्हाला मला मारावं लागलं. पण मला क्षमा करा, याच्या पुढे अशी चूक होणार नाही. पण तुम्ही आता उठा आणि कीर्तनात चला. काय वाटलं असेल? कधी विचार तर केला का आपण? चरित्र ऐका तर खरं, वाचा तर खरं. काय शांती असेल, काय बोलणं असेल महाराजांचं. आणि म्हणून त्यांचं हे चाललंय. मंबाजी भट्टांना वाटलं अरे काय व्यक्ती आहे ही, मी त्यांना काठी फुटेपर्यंत मारलं आणि ती व्यक्ती माझे पाय हात दाबते, चला कीर्तनाला म्हणते. टचकन डोळ्यात पाणी आलं. हे विश्वची माझे घर, ज्यांच्या चित्तात देव आहे. महाराजांचा भाव असा होता, जेव्हा गाथा बुडवला, गाथा लिहिताना लिहिणारे कोण? गंगाराम मवाळ, संताजी महाराज, तेली जगनाडे. गाथा लिहिला गेला, बुडवला लोकांनी. भूदेवांनी सांगितलं लिहू नको. मग काय करू? लिहिल्या अभंगांचं. म्हणे दगड घे दगड दे बुडवून. जेव्हा भूदेवांच्या रामेश्वर भट्टांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की गाथा पाण्यात बुडव, महाराजांना वाटलं माझा विठ्ठल स्वप्नात येतो, अभंग लिही सांगतो. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन ये. तूच देवा सांगितला अभंग लिही, आणि आता माझा विठ्ठल म्हणतो रामेश्वरांच्या मुखातून की आता बुडव. ही माझ्या विठ्ठलाचीच कृपा असावी. बुडवतं बुडव, जे माझं नाही ते बुडवल्यानंतर मला त्याचं दुःख करण्याचं कारण नाही. आता बुडवला गेला. माझा मुद्दा इथे की बुडवलं सांगितलं तरी तशीच स्थिती आहे, तशीच आहे. आनंद, दुःख, मारणं, वंदन करणं, वंदन करा की निंदा करा, याच्या पलीकडे जे गेले हे कोणाचं लक्ष नाही. देव वसे चित्ती. प्रत्येकाच्या हृदयात माझा परमात्माचा आहे आणि तोच मला आनंद देतो, दुःख देतो. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संची वाचोने दुःख दिलं, देव काय करतो त्याच्या मार्फत दुःख देतो. आणि
कोणी आपल्याला सुख दिलं होतं तो त्याच्या मार्फत देतो, फक्त व्यक्ती निमित्त मात्र आहे. म्हणून आपण कोणालाही रागवायचं आणि का रुसावे न लगे बहुता. सासू मला खूप त्रास देते, एक सुनबाई म्हणते ठीक आहे तुझं जेवढं प्रारब्ध असेल ना तेवढी ती त्रास देणारच आहे, पण सासवांना माझी विनंती देऊ नका बरं. तरडगावचे कोणते सासू मी सांगत नाही, पडेगावची नाही, सगळ्या सासवा छान आहे. सुना पण किती आई आई करता, आई आई आई. पूर्वी होती सासू, नंतर झाली आत्याबाई, आता झाली नुसती आई. सासूबाईची आत्याबाई झाली, आत्याबाईची आई झाली, पण सासू सासूच राहिली. विठ्ठल विठ्ठल. शब्द बदलले, नातं तेच आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणालाही आपण निमित्त मात्र धरायचं नाही, हे सर्व परमात्मा करतो. देव वसे चित्ती, म्हणून त्यांची वृत्ती अशी आहे. आणि अशा संतांची मला गाठ व्हावी हीच माझी आवड आहे. ऐसे आवडते मना. अजून काही मागा ना, बस बस देवा काही नको मला आता. ऐसे आवडते मना, आणि ही माझी वासना आहे. देवा पुरवावी वासना. अभंगाचं जे दुसरं चरण आहे, ऐसे. ऐसे म्हणजे कैसे? ऐसे हे जे ज्यांच्या चित्तात देव आहे अशांची संगत व्हावी. ऐसे आवडते मना. माझ्या मनाला, आता पहिल्या शब्दात चित्त वापरला पहिल्या चरणामध्ये, आणि आता मन वापरलं. अंतःकरणाचा हा एक भाग आहे. मनाला आवडतं देवा पुरवावी वासना, ही माझी वासना आहे. आता हा वासना शब्द या ठिकाणी वापरला. वासना म्हटलं की ती वाईट आणि चांगली अशा दोन पद्धतीची असते. एक आहे शुभ वासना आणि एक आहे अशुभ वासना. वासना तशी जर बघितलं, वासना चांगली नाही, मग ती शुभ असो की अशुभ असो. कारण वासना काय करते, जन्माला कारणीभूत ठरत असते. वासनेमुळे जन्म, कशामुळे? तुमचा माझा जो घात होतोय ना दरवेळेमध्ये, तो वासना करते. अरे मोठे मोठे राजे वासने पोटी जन्माला आले. जळ भरत राजा हरणी गर्भा केला, घाला तो घातला वासने. एवढा मोठा राजा भरत की ज्याचं नाव या भारत देशाला दिलं गेलं. 100 मुलं आहे. पृथ्वी जेवढी तेवढं राज्य त्या भरतांचं आहे. राज्य सोडून दिलं, मुलांना राज्य वाटून दिलं, पण एका जंगलामध्ये आले, झोपडी बांधली, तिथे हरणावरती प्रेम जडलं. राजा एका झटक्यामध्ये राज्य सोडू शकतो, पण हरणाला सोडू शकले नाही. एका हरणाने घात केला. पृथ्वीचं राज्य ज्याच्या ताब्यात आहे, ज्याला राज्य सोडू शकतो, एवढं मोठं वैभव सोडू शकतो, त्याचं ते हरणावरचं ममत्व टाकता आलं नाही, आणि पुन्हा जन्म हरण, वासना. पण इथे जे महाराज म्हणतात की ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, तर ही शुभ वासना आहे. संतांची भेट व्हावी ही माझी वासना आहे. आता वासना शास्त्रामध्ये 3 प्रकारचे सांगितलं. लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना. घड्याळ पुढे पुढे चाललाय, याचा विस्तार खूप मोठा आहे. लोकवासना आहे बरं का. तुम्हाला मला प्रत्येकाला ही वासना आहे. लोकवासना म्हणजे काय? लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. लोकांनी मला, माणूस सज्जन आहे बरं का, माणूस भला आहे, मग तो काय करतो? दारू पित नाही, माळ घालतो, का? लोकांनी चांगलं म्हणावं. हो, मांस खात नाही, हातामध्ये माळ, जप करतो, तप करतो, एकादशी व्रत करतो, माऊलींच्या सोहळ्यामध्ये पायी जातो, फक्त लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. हो, चांगलं बोलतो, चांगलं राहतो. या ना दादा, या या आमच्या घरी आले की चहा आहे, दूध आहे, पोहे आहे, या बसा, नमस्कार करतो, का? मला चांगलं म्हटलं पाहिजे. पण लोक चांगल्या चांगल्याला बी चांगलं म्हणत नाही. चांगल्या चांगल्याना लोक तैसा ओक. मला फक्त चांगलं म्हटलं पाहिजे, माझ्या वडिलांचं नाव निघालं पाहिजे. हो, याच्यासाठी आम्ही अख्खा जन्म चांगलं वागतो. ही लोकवासना आहे बरं का. माझी कीर्ती मागे राहावी, मरावे परी कीर्ती रूपी उरावी. कीर्तीसाठी आम्ही अख्खा जन्म घातला, पण कीर्ती प्रत्येकाला मिळाली नाही. काहींना मिळाली शेवटी, काहींना मिळाली मध्यामध्ये, आणि काहींना मिळालीच नाही. का? तर कीर्ती ही भगवंताची विभूती. 75 विभूती भगवान सांगतात. कितव्या अध्यायात? 10व्या अध्यायामध्ये. 75 पैकी 7 विभूती स्त्रीलिंग वाचक अशा आहे. त्याच्यामध्ये कीर्ती, धृती, स्मृती, लज्जा या विभूती बरं का देवाच्या, श्रीवाचक अशा आहे. कीर्ती
मिळाली का? अरे कीर्ती मुख त्याचे नारायण, ज्याची कीर्ती आत्ता जी चालू आहे ना ही प्रसिद्धी आहे बरं का. आता कॅमेरा चालू आहे, युट्यूबला उद्या कीर्तन जाईल, मग हे काय झाली, ही प्रसिद्धी आहे, कीर्ती नाही. आणि युट्यूबवरच आम्ही प्रसिद्ध होतोय, म्हणजे आम्ही म्हणजे मी नाही. प्रसिद्धी वेगळी आणि कीर्ती वेगळी. वाऱ्या हाती माप चालले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे. कीर्ती वाढायची असेल तर देव कारणीभूत आहे. कीर्ती स्मृती आठवतंय मला बोलणं, समजून जा देवाची विभूती बरं का. तुम्हाला आठवलं पाहिजे शब्द काय जे असेल ते. कीर्ती स्मृती धृती धैर्य, हो ही कीर्ती. आणि त्या कीर्तीसाठी आम्ही अख्खा जन्म चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो. ही लोकवासना आहे. विठ्ठल विठ्ठल. ही वासना तुमची माझी पूर्ण होणार नाही. अरे राम प्रभूंची सुद्धा झाली नाही बरं का. रामासारखा राजा नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा पती नाही, पण त्या राम प्रभूंना सुद्धा आपल्याला रावणांचा वध झाला, सीतामाईला प्राप्त केलं, पण समाज बोलायला लागला की 6 महिने रावणाच्या ताब्यात राहिली, ती राणी झाली. बघा काय चरित्र आहे ते सीतामातेचं, असं लोक बोलायला लागले. धोबीदादा बोलले असा उल्लेख रामायणात नाही, पण ते कोणत्या तरी रामायणामध्ये आलं की धोबीदादा बोलले असं तसं, त्याच्या बायकोला बोलला आणि ते रामप्रभूंनी ऐकलं आणि सीतामातेला पुन्हा त्याग केला. म्हणजे ज्या रामप्रभूंनी मला समाजाने चांगलं म्हणावं, आदर्श चरित्र ज्यांचं आहे, त्यांना सुद्धा लोकांनी कलंकित केलं. ही लोकवासना तुमची काय रामप्रभूंची पूर्ण झाली नाही, म्हणून लोकवासना सुद्धा घातक आहे. विठ्ठल हो विठ्ठल. शास्त्र वासना, सगळे शास्त्र माझे मुखोक्त झाले पाहिजे, ज्ञानेश्वरी पाठ झाले पाहिजे, शास्त्र पुराण सर्व, ही सुद्धा वासनाच आहे. आणि देह वासना ही सुद्धा, आता देहवासनेचे काही प्रकार पडतात हो बरं का. देहवासना चांगला दिसला पाहिजे, चांगले कपडे, चांगलं केस, चांगलं कटिंग, सगळं चांगली दाढी, छान आहे, कपडे चांगले, जे काय असेल, गाडी वगैरे, चांगलं राहणं, चांगलं. देहवासना आहे. गुणाधान भ्रांती, दोषापनयन भ्रांती, तिचे काही भ्रांती सांगितली. या सगळ्या भ्रांत्या, पण ही लोकवासना असेल, शास्त्र वासना, या सगळ्या वासना. पण महाराज म्हणतात की ऐसे आवडते म्हणा. ही वासना माझी काय, ज्याच्या चित्तात देव आहे तो मला आवडला पाहिजे. बरं बरं महाराज, तुम्हाला जर आम्ही अशांची प्राप्ती घडवून दिली, पण ती किती वेळ पाहिजे तुम्हाला? 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस? संत भेटले तर किती दिवस भेटले पाहिजे? असे ते हरिजन सदैव भेटले पाहिजे. हरिजनासवे भेटी नहो अंग संग तुटी. अभंगाचं 3रं चरण या स्वरूपाचं असं आहे. झालं, वेळ चालला बरं का आपला. हरिजनासवे भेटी, यांची भेट झाली पाहिजे. हरिजन भेटले पाहिजे, वैष्णव भेटले पाहिजे. मग चला पंढरपूरला, चला आळंदीला, तिथे सगळे भेटतात की नाही. 10 लाख 8 लाख माळकरी टाळकरी वारकरी अपार मिळाले वारकरी. ही वारीमध्ये काय आनंद आहे, काय आता तुम्ही तर सगळं पाहतात आहे. ज्ञानोबा आहे आपल्या या तरडगावावरून जातात, काय सोहळ्याचं वर्णन करावं आपण. स्वर्गामध्ये असा आनंद नाही, स्वर्गी तो वैकुंठित व्हायचे नाही. नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा स्वर्गी नाही. हरिजनासवे भेट व्हावी, पण त्याची तूट होऊ नये. न हो अंग संग तुटी, त्यांची अंग आणि संग. आता अंग तुटी आणि संग तुटी 2 मिनिटात आवरायचे फक्त. अंग संग शब्दाचा अर्थ काय? अंग म्हणजे त्यांना आलिंगन देणं. संत भेटती आजी मज, ते नेहमी झालो चतुर्भुज. आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया. संतांना आलिंगन दिलं तर काया निवते, काया दिव्य होते. आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांची, किंवा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. हो, ज्ञानोबाराय आणि चोखोबाराय वाळवंटात भेटले की नाही 700 वर्षापूर्वी. हो, पण ती भेट आहे म्हणजे अंगाने संग होणे, पण इथे अंग संग तुटी. संघाची पण तुटी होऊ नये आणि अंगाची पण होऊ नये, असं महाराजांचं म्हणणं. हो अंग संग तुटी. संगती संतांचे. ज्ञानोबारांच्या मागे 10 लाख 8 लाख लोक चालतात. का चालतात? 1 मिनिटात सांगतो फक्त. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात का चालायचं, तुकोबाराच्या सोहळ्यात का चालायचं, तर ज्ञानोबारा जेव्हा प्रवेश करतात दशमीला, आणि मग पांडुरंगाचा रथ येतो बघा दशमीला, रथात भगवंताच्या पादुका असतात.
म्हणजे त्या संतांना सामोरे जातात भगवान. या माऊली या. पहिल्यांदाच माऊली येतात की नाही. ओ हो हो हो. दशमीच्या दिवशी 6-7 वाजेपर्यंत ज्ञानोबाऱ्यांचं आगमन पंढरपुरामध्ये झालं. माऊली या या या. किती आणले यावर्षी. आणि तेव्हा ज्ञानोबारे मागे पाहतात. हे सगळं गबाळ माझ्यासोबत आलाय. म्हणजे माऊली शब्दांनी बोलले असेल. आणि ज्ञानोबाने मागे पाहिलं. हा समाज 8 लाख समाज यांना हे माझ्यासोबत आहे. जेव्हा ज्ञानोबांनी मागे पाहिलं तेव्हाच आमचा उद्धार होऊन गेला बरं का. आम्ही कोणासोबत आलो होतो. ज्यांचा हात धरून आम्ही आलो ना. कोणासोबत आलो. माऊलींसोबत आलो. माऊली म्हणजे आई. मग ज्ञानोबाराय म्हणतात तुमचं काय म्हणणं आहे. देव म्हणतात माऊलींना हे सगळे आले बाबा माझ्या पदराला धरून आले. कोणी पुढे चाललं तर कोणी मागे चाललं. काही दिंड्या पुढे होत्या काही मागे होत्या. पण एवढ्याच पुढे जायचे. आमचे दादा म्हणतात की पदर जिथपर्यंत आईची दृष्टी जाते ना तिथपर्यंत चालावं मुलांनी. आमची ती छोटी उबैदी आहे बघा दादांची नात आहे. ती रोडावरच पडते. अरे तिला पकडा. आई जिथपर्यंत तिला पाहते तिथपर्यंतच बाळ खेळलं पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांच्या आईच्या मागे चालावं का आईच्या पुढे चालावं मला तेवढं पण सांगायचं नाही. आईच्या मागे चाललो. माऊली पाहतात मागे. यांना मी आणलं आणि करा यांचा उद्धार. देव म्हणतात हे सगळे माडकरी आहे का. अहो नसतील माडकरी पण घ्या त्यांना. आता माझ्या सोबत आले. माऊली म्हणतात बरं का भाव आहे त्या सोहळ्याचा. मग देव म्हणतात अहो माऊली या सगळ्यांचा उद्धार मला नाही करताय. काही एकादशी धरत नाही. काही यांच्याकडे माळ नाही. काही वारकरी आहे तर माडकरी नाही. काही माडकरी आहे तर टाळकरी नाही. काही टाळकरी आहे तर गायन नाही. मग सगळ्यांचा उद्धार करता येणार नाही. अहो असं करू नका. बघा तुमची इच्छा. ज्ञानोबारे सौम्य होते. माऊली गेले मागे तुकोबारा आले. या तुकोबारा या या या. त्यांचे स्वागत केलं. कोणी देवाने बरं का. किती आणले म्हणे हे 7 लाख आले. करा यांचा उद्धार. अहो महाराज या सगळ्यांना मला नाही उद्धार करता नाही. आणि मग आता ज्ञानोबारे सौम्य होते. बरं तुम्हाला जसं वाटलं तसं. पण हे तसे नव्हते. हे कडक होते. देवा कोणाला म्हणतोय तू. हे ना हे माझ्यासोबत आले. कैवार घेतला तुकोबाऱ्यांनी. एकाच्या कैवारे उगवी बहुतांची कोडे. तू कसं काय यांचा उद्धार करणार नाही. तू काय समजला. बापरे काय भाषा तुकोबाऱ्यांची. तुला काय वाटलं उद्धार करावा लागेल. बापरे अरे हाडू बोला महाराज. नाही माझं रक्त खवळलं. म्हणजे माझं नाही. तुकोबाराय म्हणतात हे माझ्यासोबत आले. काय नाही सोसला आम्ही. ऊन वारा थंडी कुठेही आम्ही झोपलो. आणि तू म्हणतो उद्धार करणार नाही. हे माझ्या विश्वासानं आले. जगद्गुरूंच्या सोबत आले. कर उद्धार. तुला इथे कोणी उभा केला सगळं मला माहिती. केव्हा उभा केला कोणी केला उभं राहिलं तुला काय काम सांगितलंय सगळं मला. घटना आहे माझ्याकडे घटना. ही तुझी कंपनी केव्हा सुरू झाली. तुकोबाराय म्हणतात तू मला काही सांगूच नको देवा. मी सांगतो कर म्हणजे कर. पॅन्ट धोत्रावर असेल तरी कर. पॅन्ट गंमत आहे बरं. जे जसे असतील काढू का घटना. कोण तुकोबाराय म्हणतात तू पुंडलिकांना काय सांगितलं. पुंडलिकी दिधला वर करुणा करे विठ्ठले. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. कोण कोण येणार आहे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. पहिला शब्द वापरला मूढ. मूढ म्हणजे मूर्ख. देवा हे तरी चांगले कपडे घालून आले. माझ्यासोबत कधी कधी मूर्ख पण येतील तरी उद्धार करावा लागेल. काय शब्द आहे. मूढ म्हणजे मूर्ख. हे मूर्ख आहे सगळे. तुकोबाराय काय म्हणतात हे जरी मूर्ख असले तरी तुला उद्धार करावा लागेल. मूढ आहे पापी आहे. आणि अजून पुढचा शब्द आहे जैसे तैसे. याच्याही पेक्षा जरी अजून निकृष्ट असतील तरी तुला त्यांचा उद्धार करावा लागेल. तू मला काहीच सांगायचं नाही. अहो बरं बाबा तुकोबाराय तुम्ही हाडू बोला बाबा. मी लय गावात देव म्हणतात असं. तुम्ही धीर. काही माणसं आहे ना जर का आपण काडी तीनवर बोललो ना गल्लीमध्ये येऊन जा. मग बाई जेव्हा पदर खोसते ना कोणीच येत नाही मग बाहेर. बाई बरी तोपर्यंत बरी नाही तर मोठी बुरी. आपल्याकडच्या बायाने बरं. पती जर सज्जन असेल आणि बाई थोडीशी पती थोडेसे सज्जन आहे म्हणा किंवा जास्त बोलत नाही आणि मग ती पत्नी दुर्गा माता बनते. कोण आहे. आणि या आता तुम्ही कंबर खोसलते नाही आणि बस सगळे पडून गेले. तसे तुकोबाराय म्हणतात की देवा चालणार नाही.
आणि भगवान म्हणतात की ठीक आहे, मुद्दा एवढा आहे की संघ मिळाला संतांचा आणि त्या संघामुळे काय झालं, आपला उद्धार झाला. आणि हे जे जीवन आहे आमचं, महाराज म्हणतात यांच्या संगतीमध्ये, यांच्या जवळ आमचं गेलं पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तू का म्हणे जीने, तू का म्हणे जीने, तू का म्हणे जीने, तू का म्हणे जीने.
तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे. तुका म्हणे जिने भले, भले म्हणजे चांगले. आपण म्हणतो व्यक्ती भला आहे बरं का, भला, भला म्हणजे चांगला, भला म्हणजे शुद्ध. ते जीवन भलं आहे म्हणजे चांगलं आहे. कोणतं? जे संतांच्या संगतीमध्ये गेलं ते. तुका म्हणे जिने भले. आता हा भले शब्द इकडे लावायचा, भले शब्द संत या पदाकडे लावायचा आणि भले शब्द संगष्टणे या पदाकडे लावायचा. 3 पदांची आणि त्याचीही जोडणी करायची. तुका म्हणे जिने म्हणजे जीवन. सर्वांचं जीवन भलं होऊ शकत नाही. जगतात तर सर्वच जगतात, पण भलं जीवन ज्याचं आहे तो कीर्तनाला येतो, माळ घालतो संतांच्या आणि वारीला येतो. संतांच्या विचारात जे जीवन जगतात त्यांचं जीणं भलं आहे. तुका म्हणे जिने भले. पण असं जीणं भलं होण्यासाठी भले संत भेटले पाहिजे. जीवन भलं केव्हा होईल? भले संत. भले म्हणजे श्रेष्ठ, भले म्हणजे आता तुम्ही लावून घ्या तुमच्या पद्धतीने. भले संत. संत तर पुष्कळ आहे. मग काही वेशाचे आहे, काही देशाचे आहे, काही कुळाचे आहे. आता बराच विचार आहे, अभंग सुटला नाही अजून, तर काहीच आपण प्रवेश केलाय फक्त. हे संत तुम्ही म्हणतात बरोबर आहे, ज्यांच्या चित्तात देव आहे. मग त्यांची वृत्ती काय, अंतर्लक्षण काय, बाह्य लक्षण काय, ते असतात कसे, दिसतात कसे, कसं ओळखायचं, बराच विचार आहे. मग आम्हाला ते दिसतात का, दिसले तरी समजतात का, त्यांचा अनुभव येतो का? विठ्ठल विठ्ठल हे भले संत. आता तर असं झालं, महाराष्ट्राचं असं झालं, महाराष्ट्रामध्ये दादा आले, गुरु आले, बापू आले, सद्गुरू आले. महाराष्ट्रामध्ये कोण कोण आलं? तो म्हणतो मी गुरु आहे, हा म्हणतो मी गुरु. सगळे गुरु गुरु करतात आहे. दादा आले, बापू आले, बाबा आले, सद्गुरू आले, आणि ते म्हणतात आम्हीच गुरु आहे. मग आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही वेडे झाले का, असं गुरु गुरु काय करतात आहे? हा महाराष्ट्र ज्ञानोबारायांचा आहे, हा महाराष्ट्र तुकोबारायांचा आहे, हा मोठ्या मोठ्यांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र कोणाचा आहे? हा संतांचा आहे, हा मोठ्या मोठ्या राजांचा आहे, हा साहित्यिकांचा आहे, हा लेखकांचा आहे, हा विचारवंतांचा आहे, हा नेत्यांचा आहे, हा पुढाऱ्यांचा महाराष्ट्र आहे. या जगातले जेवढे म्हणून गुरु झाले त्या सगळ्यांचे गुरु आमचे ज्ञानोबा आहे. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाला. तुमच्यासारखे तुम्हाला माऊली ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव ही उपमा आहे तुम्हाला. ज्ञानाचे जे देव आहे नव्हे, ज्ञान ज्यांच्या रूपानं आलं ते, किंवा जो देव ज्ञान झाला तो ज्ञानदेव. हे ज्ञानाचे ईश्वर आहे. म्हणजे ईश्वर शब्दाचा अर्थ मालक आहे, ईश्वर शब्दाचा अर्थ प्रभू आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभवः प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. मालक आहे ज्ञानोबा आहे. कशाचे मालक आहे? ज्ञानाचे. साधे सुधे नाही. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती.
भगवान म्हणतात, देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हा ज्ञानाचे चक्रवर्ती राजा म्हणजे ज्ञानोबा आहे. आणि असे ज्ञानोबा आहे जगातल्या सगळ्या गुरूंचे गुरु नाही, महागुरु आहे, ज्ञानियांचा गुरु. आणि तुम्ही म्हणता आम्ही गुरु आहे, आम्ही तुम्हाला मानतच नाही, आम्ही फक्त ज्ञानोबारांना मानतो. मग अशा ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये ज्यांचं चालणं आहे, तुका म्हणे जिने भले, ते जिनं भलं आहे, ते जीवन धन्य आहे की जे ज्ञानोबारांच्या सोबत चालतात. आणि ज्ञानोबारा कोण आहे? तेच भले. तुका म्हणे जिने भले संत. संघष्टने, संघष्टने म्हणजे अगदी जवळचे संबंध आहे ज्ञानोबा. ज्ञानोबा आहे आपल्या जीवनामध्ये श्वास पाहिजे. संघष्टने शब्दाचा अर्थ आहे घरोब्याचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे संघष्टन. म्हणे आम्ही एकदा घट्ट झालो. विटा, आता जुने घर बघा, दगडाचे घर आहे तुमच्या परिसरामध्ये, विटांचे घर आहे चुन्यामध्ये, आजही ते घर पडलेले नाही. तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी, इतके आम्ही घट्ट झालो. संघष्टने, तुका म्हणे जिने भले संत संघष्टने. आमच्या जीवनातून संत. मग आता 1 मिनिट झालं, जास्त लांबलंय, 5-10 मिनिटं क्षमा मागतो. मग हे जे वर्ण आतापर्यंत चाललं 1.5 तासापासून, चित्तात देव पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, एकच सांगा महाराज, ते भेटतील कुठे? तुम्हाला तरी भेटले का? तुम्ही मला असं विचारशाल, तुम्हाला भेटले का? असे नाही भेटले. भेटतील का? पण बघा अभंगाची भाषा बघा तुम्ही. देव वसे चित्ती त्याची घडावी का घडली? घडली नाही, घडावी. भविष्यकालवाचक शब्द बरं का, वर्तमान भूत भविष्य. ही घडावी माझी वासना आहे. माझ्या जीवनामध्ये असे योग आले पाहिजे की मी ज्ञानोबांच्या सोबत चाललो पाहिजे, 4 धाम यात्रा झाल्या पाहिजे, सुनबाई चांगली मिळाली, असं वाटतं की नाही? मुलगा चांगला निघाला पाहिजे, घर चांगलं माझं झालं पाहिजे, मला व्याही जावई चांगले मिळाले पाहिजे, असं वाटतं की घडलं पाहिजे. पण घडेल का नाही हा वादाचा मुद्दा आहे. घडावी ऐसे आवडते म्हणा देवा, देव वसे चित्ती त्याची घडावी. म्हणजे ज्ञानोबांना शुभ अशी वासना आहे की नाही, आपण घटना घडलेली नाहीये, माणसं भेटले नाही, पण भेटतील ही आशा तर करू शकतो की नाही? शुभ बोलावं, शुभ बोलावं माणसाने. अरे होईल, काय चिंता करता? वयस्कर माणसं असतात, बाबा असतात, एखादी मुलगा तरुण आहे, काही अडीअडचणीचा काळ आला, दुःखाचा काही प्रसंग आला, काही संकटाचा काळ आला, घाबरून जातो तरुण माणूस. पण दादा म्हणतात घाबरू नको रे, अरे तुझं तर हे काहीच नाही बाबा माझ्या जीवनात. मग ते सांगतात असं झालं होतं, आम्हाला खायला मिळत नव्हतं, आणि तुझ्या तर घरात 2-2 पोते गहू भरले, तू काय रडतो? नाही म्हणे काय करू, 2 पोतात कसं काय? अरे आमच्या घरात 2 किलो नव्हतं तरी आम्ही आनंदात होते. म्हणजे काय झालं? घाबरू नको, होईल चांगलं, आज नाही उद्या होईल. संघर्ष करा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. संघर्ष हा एक दिवस नक्की चांगला येईल. तसं आमच्या जीवनामध्ये तो दिवस चांगला येईल. आपण कल्पना तर करू शकतो की नाही? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. घडली पाहिजे, योग आला पाहिजे. तुका म्हणे जिने भले संत संघष्टने. मुद्दा सांगा ना तुम्ही. मग जरी आपल्या जीवनामध्ये हे संत भेटले नसतील कदाचित, पण ते संत भेटतील की नाही एवढं माझं पुण्य नाही, एवढं तुमचं पुण्य नसेल कदाचित, पण त्यांचे ग्रंथ मागे ठेवून गेले ना. गाथा घ्या वाचा. तुम्हाला जर तुकोबारांची संगती पाहिजे असेल तर गाथा घ्या. अहो तुकोबारा म्हणजेच गाथा, आणि त्यांचे अभंग म्हणजेच ते महाराज आपल्याशी बोलतात असा भाव करा. झाली संगती. तुम्हाला वाटतं ज्ञानोबारांच्या संगतीत राहायचंय का? रोज ज्ञानेश्वरी वाचा, बस माऊलीच बोलतात आहे. माऊली का तुमच्या माझ्या जन्माला पुरतील का? ज्ञानोबा आजही आहे, पण संजीवन समाधी अदृश्य झाले, पण ग्रंथ सोडून गेले. रोज ज्ञानेश्वरी आपल्या घरामध्ये ठेवा, डोकं ठेवा ज्ञानेश्वरीवरती, 2-5 ओव्या वाचा. जाताना एखादी फूल ठेवा, नमस्कार करा, कामाला जा, उद्योगाला जा, व्यापाराला जा, कशातही जा, पण सांगा माऊली येतो मी, आता घराच्या बाहेर पडतोय, माझ्या सोबत राहा बर का, मी गाडी चालवतो, मागे पुढे उभा राहा, सांभाळीत. ज्ञानोबा आहे, शरण जा, शरण, शब्दांना शरण जा, माऊलींना शरण जा. माऊली आजही तुमचं माझं ऐकतात का? ते साधकांचे मायबाप आहे, साधकांचा मायबाप. दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा.
ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वर डोकं ठेवा, फक्त मनोभावी वाच, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरित. आजही साधकांना साक्षात्कार होतो बरं का. माझ्या जीवनामध्ये मी पण घेतलाय, तुम्ही पण घेतला असेल. कुठेतरी केव्हा तरी काहीतरी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं डोकं ठेवा, माऊली तुमच्या सोबत असे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून जाल तिथे माऊली आमचं रक्षण करा. बस घरात जर आई असेल, बाप असेल तर वयोवृद्धांना नमस्कार करा आणि घराच्या बाहेर जा. थरथरणारा हात आईचा म्हणतो, भाऊ सुखाचा जा बरं का. आता आमची खानदेशी भाषा तुम्हाला समजते की नाही समजत मला काही माहीत नाही, पण आमच्याकडची आजी म्हणते, भाऊ व्यवस्थित जा बरं का, गाडी हळू चालव, खूप जोरात चालवू नको, हळू जा, सांभाळून जा. हा तिचा आशीर्वाद आहे. देवाला तर काही पाहिलं नाही आपण, साधू संतांना बघितलं नाही, पण त्यांच्या रूपामध्ये ज्येष्ठ आपल्या घरामधली आई, आपल्या घरातला आजोबा, वडील, जे जे कोणी असतील ज्येष्ठांना वंदन करावं, ज्ञानेश्वरीवर आपलं डोकं ठेवावं. जाताना वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, संध्याकाळी वाचा, पण काहीतरी वाचन केल्याशिवाय मरू नका. वाचा बी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञानोबारांचे शब्द हेच आपल्याला तारतील, ही त्यांची संगत आहे. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुका म्हणे जिने, ज्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आहे, ज्यांच्या हातात गाथा आहे, त्यांचं जिनं धन्य आहे. आणि आपण जर त्यांच्या ग्रंथांचं वाचन केलं आणि वेळ मिळेल तेव्हा त्यांच्याच नावाचं चिंतन केलं तर आपलं जिनं भलं आहे. पण ते चिंतन कसं करायचं? ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा माझे परम सद्गुरु पूज्य माऊली महाराज वावडते निवासी असणारे माझे गुरुवरी, ज्यांच्या श्रद्धेनं किंवा त्यांच्या कृपेनं मी थोडंफार बोलतो, त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला, सांगितलं, प्रभ्या तू कीर्तन करशील. मी काही आळंदीला गेलेलो नाही, त्यामुळे यथामती भाव अभंगाचा असा असेल मला काही सांगता येत नाही, परंतु त्यांच्याही चरणावरती आणि माझं मी मस्तक लवतो. हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित करायचा, ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करायची ही सेवा. या ठिकाणी माझ्या बोलण्यात काही दोष असतील तर ते तुम्ही त्याचा स्वीकार करू नये, क्षमा करावी. कीर्तन हे तरडगावामध्ये पहिलंच कीर्तन आहे दादासाहेबांच्या किलकिले, जे किशोरदादा आहे, किशोर नारायण किलकिले शिंपी, आणि त्यांच्या या वतीनं आपल्या दर्शनाचा योग आला. झालेली सेवा ही समर्पित करायची आणि या ठिकाणी थांबायचं. काही बोलायचंय? विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय